दरम्यान उद्या होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यासंदर्भामध्ये आता दोन्ही भाऊ हे एकत्र येणार आहेत। उद्या दोन्ही ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत। विजय मेळाव्यासाठी दोन्ही नेते एकत्रित येणार आहेत आणि दोन्ही नेते एकत्रित आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम होईल का आणि दोन्ही नेते उद्या युतीची हाक देऊ शकतात का याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। या संदर्भामध्ये उपसभापती नीलम गोरे आणि शिंदेच्या नेत्या ज्या आहेत नीलम गोरे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दळकर यांनी। आपल्यासोबत उपसभापती नीलम गोरे आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। ताई, आपण शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यापासूनचे आपण नेते आहेत। आता दोन्ही ठाकरे हे उद्या एकत्र येणार आहेत भरपूर वर्षानंतर, काय वाटतं? मराठी भाषेच्यासाठी जे जे एकत्र येतील आणि काम करतील ते चांगलंच आहे आणि हे वस्तुस्थितीला धरून काम झालं पाहिजे असं मला वाटतं। मराठी माणसाच्या विकासासाठी कुठलंही राजकारण मध्ये न येऊ देता सन्माननीय देवेंद्र फडणवीस, सन्माननीय एकनाथ शिंदे, सन्माननीय अजित पवार यांच्यासाठी सहकार्याने ते काम करणार असतील तर मराठी माणसाच्या भल्यासाठीच शासन महायुतीचं बांधील आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये काय आमची भूमिका आहे ती वारंवार सरकारने स्पष्ट केलेली आहे। पण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंची आता शिवसेनेला दिली होती तेव्हा राज ठाकरे हे वेगळे झालेले होते, पण त्यानंतर हे दोघे कुठे एकत्र असे दिसले नाही। पण हा एक मराठीचा मुद्द्यावरून दोघे एकत्र येतात, काय वाटतं? ते दोघंही फार मोठे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांनी काय करावं याच्यावरती एक सैनिक सांगू शकत नाही काही। मी एवढंच सांगू शकते की महायुतीच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं जे सर्व काम मुख्यमंत्री म्हणून सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून करतायत, मुख्य नेते म्हणून करतायत, त्याच्यातून हजारो लोकांचे प्रश्न सुटतायत, त्यातून मराठी लोकांना रोजगार मिळतोय, घरं मिळत आहेत, अडचणीत सापडलेल्या लोकांना ते धावून जात आहेत। ते आमच्या दृष्टीने महत्त्वाचा गोष्ट आहे। इतर नेत्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवायचा विषय आहे।